इथं आपण आज प्रांताधिकारी साहेबांना याच्यासाठी अर्जंट भेट घ्यायला आलो की पेपरला एक बातमी आली आणि त्या पेपरच्या बातमीमध्ये असं म्हटलं आहे, कुठला पेपर आहे तो कल्याणचा, आणि त्यात विलास भोईर नावाचे पत्रकार आहेत, त्यांनी ही बातमी दिलेली आहे का कल्याण बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि सिन्नर या दोन तालुक्यातून फुलाच्या ज्या गाड्या येतात त्या फुलाच्या गाड्या शेतकऱ्यांनी आणू नयेत, तिथं विक्रीला आणू नयेत। आता हे काय नवीन, त्या तिथले व्यापारी बाजार समितीला निवेदन देणार आणि बाजार समिती ते कसं काय स्वीकारणार? हा म्हणजे शेतकऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानानं दिलेला व्यापार उदीमाचा अधिकार आहे तो तुम्ही हिसकावून घेणार का? बाजार समिती नेमकी कोणाची? एकतर आधीच कल्याण बाजार समितीमध्ये जर 100 रुपयाला फुलं गेले असतील तर आमच्या समोर 100 रुपयाला फुलं जातात आणि तुम्ही 30च रुपये शेतकऱ्याच्या हातात देतात, हे काय आम्ही बघत नाही का? आणि इकडून तिकडून त्यांना फुलं आणायची आणि ती फुलं विकायला तुम्ही अशा पद्धतीनं मुजोरी करणार असाल तरी हे आम्ही सहन नाही करणार। आम्ही आत्ताच प्रांताधिकारी साहेबांना सांगितले तुम्ही तिथल्या असलेल्या DDR पणांच्या सगळ्या त्या अधिकाऱ्यांशी आपण बोलावं आणि हा जो कोण व्यापारी संघटनेची माणसं आहेत हे यांनी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे, हे कोण कायदा बनवणार नवीन? तुम्ही तुमच्या मनानं कायदा बनवणार का? आणि जर असं होणार असेल तर तिथली बाजार समिती पाहत राहणार का? तिथले DDR पाहत राहणार का? तिथले AR पाहत राहणार का? किंबहुना तो तालुका आपल्या या महाराष्ट्र पणन अधिनियम जो कायदा आहे त्याच्यात येत नाही का? या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे। अशा पद्धतीनं कुठल्याही व्यापार उद्यमाला दिशाहीन नाही केलं पाहिजे। ऑलरेडी मी सांगतो कल्याण बाजार समितीच्या दुसऱ्याही खूप तक्रारी आहेत, पण कल्याण आणि नाशिक आणि त्यातल्या त्यात इकडं पूर्वच्या दुष्काळी भागांमधनं शेतकरी तक्रार कुठे कुठे करणार, कुणाशी करणार, या सगळ्या बाबी आहेत। तरी देखील आज तुम्ही फुलं विक्री करण्यापासून शेतकऱ्याला रोखू शकत नाही। जर कोणी तसं रोखला असेल तर भविष्य काळामध्ये त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होईल, आणि तशी नाही झाली तर उगाच आम्ही कायदा हातात घेतला असं म्हणू नये, एवढी विनंती करण्यासाठी आम्ही प्रांताधिकारी साहेबांना आलो। दिवाळीच्या त्या धामधुमीवर कोणीही आमच्या चांदवडच्या किंवा जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला अशा पद्धतीनं थांबवण्याचं धाडस करू नये, ते धाडस अंगा